संतोष देशमुख ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस मी आणि माझे सर्व गावकरी, त्याच्यानंतर सर्व समाज, त्याच्यानंतर सर्व महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबाच्या मागं पूर्ण एकजुटीनं उभा राहिला. त्यांच्यासाठी ज्या ज्या लढे करणं गरजेचं होतं त्या लढ्यामध्ये सगळे लोक आमच्यासोबत होते, त्यांच्या कुटुंबासोबत होते. परंतु हे राजकीय लढाई आहे. राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी. संविधानानं मला अधिकार दिलाय म्हणून मी निवडणूक लढवित आहे. त्याच्यामुळं आणि उद्या मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये या अगोदरही आमच्यासोबत सगळं गाव होतं, त्यांच्या कुटुंबासोबत आजही आहे आणि भविष्यातही ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सर्व गावकरी माझ्यासह त्यांच्या कुटुंबाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटतंय, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे ही जनतेसाठीच केलेलं आहे. त्याच्यामुळे ते चांगलंच करतील असा विश्वास आहे. नेमकं ही पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुमच्या पती नाहीत. या अगोदरच्या अनेक निवडणुका तुम्ही लढवलेल्या आहेत. कोणी साहजिकच आहे. काय आठवणी आहेत निवडणुकीच्या आणि आता लोकांना काय वाटतं? अण्णा होते त्यावेळेस इतका संघर्ष करावा म्हणजे वैयक्तिक मला लागला नव्हता. जे पाहत होते ते अण्णाच पाहत होते. ती आज त्यांची उणीव फार जाणवत आहे. मसाजोगचे गावकरी नेमकं मतदान कशा पद्धतीने करतील आणि जे अण्णांचं स्वप्न आहे ती तुम्हाला कसं पूर्ण करायचं? गावकरी तर चांगलंच असा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. ते चांगलेच व्यवस्थित आमच्यासारखंच मतदान करतील आणि स्वप्न जे अण्णाचे आहेत ते खरोखरच आम्ही पूर्ण करण्यासाठी त्याच्यात उतरलेलो आहोत. मात्र विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी अनेक टीका टिप्पणी केलेल्या होत्या. कामाच्या संदर्भात देखील टीका टिप्पणी केलेली होती. काय त्यांना उत्तर आहे का मतदारच उत्तर देतील? हा, मतदार तर उत्तरच देतील आणि काही नंतर एखाद्या वेळेस धनुभया वगैरे त्यांना सगळ्या माहिती आहे ते करतील त्यावर. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, तरी देखील लोकांनी अर्ज भरला आणि निवडणूक राहिले. कसं बघता यांच्याकडे? बघायचं आमचं तसं तर गाव म्हणजे हे सर्व जनता जरी असली तर आम्ही इथून पाठीमागं कामं जी केलेली आहेत ती सर्व एक कुटुंबाप्रमाणे केलेले आहेत मिळून. आता लोकशाहीत प्रत्येकाला आहे ती उभारण्याची त्यांची आता इच्छा काय असेल ती माहित नाही आम्हाला. पण तरी पण आम्ही जेवढं होईल तेवढं सगळ्यांना सहकार्य करून सोबतच राहू. उद्या चालून त्यांचं जरी काय झालं तरी आता पुढं काय होईल ते पाहू आम्ही. पण काय लोकांपर्यंत काय तुम्ही घेऊन गेलात? मतदारांना कशा पद्धतीने घेतलात आणि मतदारांचं काय म्हणणं होतं? मतदारांना मी असं समोर जाऊन भेटलेली नाही. ते धनुभैया बाकीचे सगळे जनता, कारण मी कुठंच बाहेर जात नाही. यावेळेस पण मला बाहेर असं जावं पण वाटलं नाही. ही माझ्यावर वेळ यायलाच नाही पाहिजे होती पण ती आली. त्याबद्दल आता ती जनता एक अक्षरशः लोक माझ्यापाशी येऊन जनता सगळी म्हणली की ताई तुम्हीच उभा राहा आणि तुम्हीच उभा राहायला पाहिजे ना, अण्णाची स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकतात. त्यामुळं मी असं प्रत्येकाला काही म्हणलं नाही, त्यांनीच आम्हाला मदत केलेली आहे. ग्रामपंचायत मसाजोग पोटनिवडणूक 2026 या ह्याची निवडणूक प्रक्रिया सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. मतदार राजा उत्साहात मतदान करीत आहे, कारण त्यांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जो रोज लोकांच्या सामाजिक असेल किंवा त्यांच्या वेगवेगळे प्रश्न असतील त्याच्यावर जो माणूस सदैव त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत उभा राहतो, त्या माणसाला त्यांना निवडून द्यायचे. त्याच्यामुळे माझी मतदार राजा उत्स्फूर्तपणे आता मतदानासाठी रस्त्यावर आलेली आहे आणि मतदार केंद्राकडे मतदान करण्यासाठी जात आहे. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर ही निवडणूक होते आणि विशेषतः निवडणुकीची पार्श्वभूमी संतोष देशमुख यांच्या हातात आहे आणि त्यानंतरच ही निवडणूक पूर्ण लागते. नाही, निश्चितच हा दुर्दैवी घटना आहे की संतोष देशमुखच्या हत्येनंतर आमच्यावर ही निवडणुकीची वेळ आली आणि त्याच्या लोकशाहीमध्ये निवडणूक ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून उभा आहे. आरोप प्रत्यारोप जे काय आहेत ते मी तुम्हाला उद्याच्या नंतर कधीही तुम्ही ज्यावेळेस मला बोलता, आज मला फक्त माझ्या मतदार राजाला विनंती करून माझं चिन्ह कबशी त्याच्यासमोर त्यांना मतदान करायला मला त्यांना विनंती करायची आहे. अनेक वेळा जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ती गेला असेल त्या जागेवरती सहानुभूती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एक परंपरा आहे, त्या घरच्यांना हे दिलं जातं किंवा बिनविरोध निवडणूक केली जाते. मात्र पहिल्यांदा तुमच्याकडे देखील अशा पद्धतीने होत नाही, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या मसाजोगमध्ये घडल्या नाहीत. त्याच्यामुळं हा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे. त्यावेळेस मी सुद्धा गावकऱ्यांना विनंती केली ती, म्हणजे जे माझ्याकडे बिनविरोध करा म्हणून आलते त्यांना मी सुद्धा विनंती केली ती किंवा मी बी या गावामध्ये सदैव झटणारा व्यक्ती आहे, तुम्ही मलाच यावेळेस एकदा बिनविरोध म्हणून निवडून द्या. पण त्यांनी बी ती विनंती आमची मान्य केली नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे. मात्र अनेक वेळा त्या कुटुंबातील पदावरचा सदस्य निघून गेल्यानंतर अनेक निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत आणि विशेषतः तिथे सिंपती म्हणून जसं की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर खासदार प्रीतमताई असतील किंवा इतर ज्या निवडणुका होत्या त्यात बऱ्याच पक्षांनी उमेदवार देखील दिले नव्हते. नाही, हो का, सिंपत्ती आज बी संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या मागे आहे, पण ती न्यायालयीन लढाईमध्ये मी वारंवार ती गोष्ट सांगितली
इलेक्शनमध्ये जनता माझ्या मागं आहे, कारण जनतेला त्यांचं काम करणारा माणूस हवा आहे. त्याच्यामुळे जनता 100% मला यावेळेस विजयी करणार आहे. मसाजोगती जनता तर कोणाकडे कौल असणार आहे? मी आत्ता सांगितलं तुम्हाला की मसाजोगच्या जनतेला त्यांचं काम करणारा माणूस हवा आहे. त्याच्यामुळे जनता 100% माझ्या पाठीमागं आहे आणि मलाच जनता विजयी करणार आहे.